तुमची शेती किती आहे मग तुम्ही नाही, सांगितलं जमीन आपणाला नाही. जमीन सांगताय तुम्हाला जमीन अजिबात नाही, गुंठावर पण जमीन आहे, तरी पण तुम्ही हे कुक्कुट पालन असू दे, शेळी पालन आणि बदक पालनचं तुम्ही सांगितलं तर यशस्वी करून दाखवलं. तर म्हणजे साधारणतः वर्षाला तुम्हाला 4-5 लाखाचा नफा आरामात होतो. आणि खाद्याचं सोडून सगळं सोडून मग त्यामुळे बदकांच्यामुळे मुगसेयाची बंद झाली, पहिले बंद झाली, त्यामुळे आमचा तिथं फायदा झाला. मादी आकाराने लहान असते, मान तिची लांब असते आणि किती सांगितलं मग 60 रुपयाला एक अंड जाते आता मार्केटमध्ये. आणि आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्या आहेत ह्या. हीच कशी काय तुम्ही निवडली? आता ही जर बघितलं तर ही माझी 4 महिन्याची पाट आहे, आता 38 किलो पाट आहे. आता विक्रीसाठी सेलसाठी काढलेला आहे. आता 90-1 लाख ह्या दरम्यान मागणी आहे, पण आपली 1,51,000 आलं तर आपण सेल करणार आहे. जमीन आपल्याला नाही. नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे वडगाव हवेली या गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा. एक शेतकरी ज्यावेळी शेती करत असतो त्यावेळी शेतीबरोबरच काही जोडधंदे करत असतो, ज्याच्यामध्ये कुक्कुटपालन, शेळी पालन किंवा बदक पालन असे प्रयोग नवीन करत असतो, जेणेकरून शेतीबरोबरच इतर व्यवसायातून तो जास्त फायदा कमवू शकतो किंवा फायदा मिळवू शकतो. आज आपण भेटणार आहोत वडगाव मधीलच एका शेतकऱ्याला, ज्यांनी खऱ्या अर्थानं तिन्ही पण म्हणजे कुक्कुट पालन पण केलेलं आहे, शेळी पालन पण आणि बदक पालन. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपल्याला काय सांगतायत ते. चला. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल वरती. पहिल्यांदा तर तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव जयंत पाटील. आमचा फार्म वडगाव हवेली येथे आहे. एसटी स्टँडच्या शेजारी किंवा सप्तपदी मंगल कार्यालयाच्या शेजारी आमचा फार्म आहे. आमच्या फार्म मध्ये कुक्कुट पालन, शेळी पालन आणि बदक पालन ह्या 3 लाईव्ह स्टॉक मध्ये आम्ही काम करतो. तर आता आपण बघतोय बदक पालन. तर तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली किंवा आम्ही बदक पालन केलं म्हणजे कोंबड्यांना मला रानटी आमचं शेड रानात असल्यामुळं मुंगूस, कुत्री किंवा जे बाकीचे काही प्राणी आहेत ते कोंबड्या धरून न्यायला लागले किंवा कोंबड्यांचं ते नुकसान व्हायला लागलं. मग त्यासाठी आम्ही उपाय हे करत होतो. तर कुत्रं पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला पाळलं, पण कुत्रं पाळल्यानंतर म्हणजे जसा पाहिजे तसा रिझल्ट काही ना. मग एका मित्रानं आमच्या सांगितलं की बदक आणून बघा शेडवर, म्हणून बदक आम्ही आणले सुरुवातीला. तर त्यांच्यापासून आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला. आणि दुसरा फायदा त्यांच्यापासून आम्हाला अंडी रोजच्या रोज मिळायला लागली. अंड्यापासून उत्पन्न चांगलं मिळायला लागलं. त्यानंतर बाकीचे फार्मवाले बदक विकत घ्यायला लागले, त्यामुळे ते पण उत्पन्न आमचं डबल चालू झालं. म्हणजे सांगितलं कुत्रा आणलं त्यावेळी रिझल्ट नाही आला, तर आता कुत्रा शिकारी किंवा भुंकणारा असं लगेच काय धोका असला. बदकांचा कसं उपयोग झाला तुम्हाला? बदक मुंगास आलं तर बदक मुंगसाच्या म्हणजे बदकाच्या आवाजामुळे मुंगस येत नाही आपल्याकडे. आपल्या फार्मवर मुंगस येत नाही. आणि मुंगस आल्यानंतर काय होतंय की सगळ्याच कोंबड्या तुमच्या म्हणजे मारून टाकते. मुंगस कोंबडी खात नाही पण मारून टाकतो. मग ते 1-2 नाही, जेवढ्या त्याच्या तोंडाला लागतील तेवढ्या सगळ्या कोंबड्या मारून टाकतो. त्यामुळे ते नुकसान मोठं होतंय. मग त्यामुळे बदकांच्यामुळे मुगसेयाची बंद झाली, पहिले बंद झाली, त्यामुळे आमचा तिथं फायदा झाला. मग त्यामुळे आम्ही ते वाढवलं आणि ते आणायचे आपण 1-2 पाळतोय. मग ते जास्त आपण क्वांटिटी मध्ये करायला सुरुवात केली. कारण आता आपले 10 आहेत. आता सध्या 10 बदक आहेत. कुठून आणले तुम्ही? आम्ही पुण्यावरून एका फार्मवरून घेतले. त्याच्यामध्ये नर आणि मादी? हा, नर मादी आहे. ते कसं ओळखायचं? नर कलर वेगळा असतो आणि हाईटला जास्त असतो आणि मादी व्हाईट मध्ये असते आणि आकाराने लहान असते. इथं आता दाखवलं ते गेले आहे ना. हे राजहंस आहेत. हे दिसते ते राजहंस आहेत. बदक जरा इकडे आणतो. आणि त्याच्यातून पहिला फायदा तर मुंगसापासून हे झालं तुम्हाला, म्हणजे कोंबड्यांचं संरक्षण एक प्रकारे म्हणू शकतो आपण. तसा अजून फायदा कुठल्या पद्धतीने? दुसरा त्यांची अंडी रोज देतात. ते अंड्याचा फायदा होतोय. अंडी तुमचं साधारण 50 ते 60 रुपयाला अंड मार्केटमध्ये आता विकलं जातंय. 60 रुपयाला? हो, 60 रुपयाला अंड एक विकलं जातंय. तिसरा फायदा म्हणजे तुमचा ही जर बघितलं आपण बदकाची जोडी 2 ते 2,500 रुपयाला बदकाची जोडी दिली जाते. आता ही आहे, ही मादी आकाराने लहान असते, मान तिची लांब असते आणि हेड जे असते ते हेड साईज कमी असते. ही मादी आहे. हा जर बघितलं तर हा नर आहे. आता जो मानेचा आकार आहे त्याला कलर जास्त असतो आणि साईज थोडीशी मोठी असते. हेडचा आकार पण थोडासा मोठा असतो. त्यांना तुम्ही असं नर मादी असं घेतलं का? आम्ही पिल्लं आणली होती आणि त्यामधनं मग काय असेल माद्या 2 निघाल्या, नर 1 निघाला, असं झालं. म्हणजे कुक्कुट पालन म्हणजे कोंबड्यामध्ये कसं आपण तयार करतो पिल्लं तशीच असतात? हा, तशीच पिल्लं तयार होते त्यांची. हे अंडी घालतात. जर आपण कोंबडी सारखं जर बसवला तर ती बसवून पिल्लं सुद्धा काढतील स्वतः. पण त्यामध्ये वेळ जास्त जातो आणि म्हणून आपण बदकाच्या अंडी कोंबडीच्या खाली उभवून ती पिल्लं काढतो. तसं पण होऊ शकतं? हा, तसं पण होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. किती वेळ जातो तुम्ही म्हटलं? साधारण 40 दिवस जाते ती बदकाची पिल्लं निघायला. होय. हो.
आणि त्याच्यामध्ये आणल्यापासून तुम्ही असं व्हॅक्सिन वगैरेचं काय नाही, असतं ह्यांना का काय रोगराई काय नॅचरली आहेत पूर्ण, त्यांना काय रोगराई म्हणजे कुठलं काय कुठल्या पद्धतीचं काहीच नाही. करायला लागत कुठलंही नाही. लसीकरण आपण त्यांना केलेलं नाही आणि काय नाही. खायला पण ते त्यांच्या ते हुडकून खात्यात बाहेर. त्यांना कसलाही मेंटेनन्सचा खर्च काहीच नाही त्यांचा. खायला पण काही नाही नाही लागत. म्हणजे आम्ही टाकत नाही, कारण आपल्या इथे बाजूबाजूला भरपूर खायला आहे. तुमच्या ज्याला शेतामध्येच हा फिरून ते खाऊ शेतामध्ये शकतात. फिरून येतात ते. काय असतं त्यांचं म्हणजे काय खायला? खाद्य काय किडा मुंगी कंदमुळं किंवा गवताच्या मुळ्या, हे गवत वगैरे खाते ते. वेगळं काय नियोजन करता का आणि त्याच्यासाठी? त्यांच्यासाठी वेगळं असं काय केलेलं नाही, फक्त ही तळ त्यांच्यासाठी आपण सेपरेट फक्त त्यांच्यासाठी केलंय, जेणेकरून बाहेरनं कुठनं फिरून आल्यानंतर तळ्यात ते, आणि त्यामुळे ते हेल्दी राहतात. तुम्ही अंड्याची किंमत पण सांगितली 60 हा, रुपयाला 60 रुपयाला अंडा आहे. सीझन किती असतो म्हणजे किती वर्षात साधारण किती अंडी तसं तुम्हाला? महिन्यात ते 15 ते 20 अंडी घालतात. मग त्याचा सीझन असा असतो सीझन असं काय नाही, कंटिन्यू 12 महिने अंडी घालतात. कंटिन्युअस कंटिन्यू असतं? घालतात. मग तुम्ही आता गुंतवलं किती ह्याच्यामध्ये? 10 पहिल्यांदा तर तुम्ही म्हटला पिल्ला आणली, हा. म्हणजे किती खर्च झाला साधारण एक आपण तुम्हाला? 5 ते 6,000 रुपये त्यामध्ये गुंतवलेत. आता त्यांची पिल्लं चालू झाले. पिल्लं बघितली असतील, पिल्लं तुम्ही बघितले, पण ते राजहंस आहे ती, बरोबर. आणि ही बदक आहे ती. खर्च तुम्हाला सुरुवातीला किती आला म्हटलं? 5 ते 6,000 रुपये आला आपला 10 आणि पक्ष्यांसाठी. त्याच्यामधून तुम्हाला आता नफा किती हा, होतो साधारणतः नफा वर्षात? असा आता तर काय नाही, जे अंड्यांचा नफा होईल तेवढाच होता. कारण आपण एक खास म्हणजे बिझनेस म्हणून केला नव्हता. आपण हे संरक्षण कोंबड्यांचं संरक्षण व्हायसाठी आणलं होतं, पण त्याच्यापासून आपण त्यांचा खर्च निघेल असा त्यांच्यापासून आता आपल्याला पैसे मिळायला लागलेत. किंवा आता तुमच्यापासून बदक विकत पण नेतात का? हो, किंवा नेतात, फार्मवर नेतात की बदक. आणि मांस वगैरे अशा मांसासाठी अजून नाही, पण आता बाहेरच्या देशात जर बघितलं तर तुम्ही मांसासाठी बदक पालन केलं जातं. म्हणजे आपल्या इथं जसं कोंबडी पालन केलं जाते, तसं बाहेरच्या देशात आता बदक पालन केलं जातंय. अजून थोड्या दिवसानंतर सुद्धा आपल्या इथं सुद्धा बदक पालन ही मांसासाठी वापरलं जाईल. आता हे बदकाचं तुम्ही काय म्हणजे काय अजून वाढवायचं वगैरे असं आहे का वाढवायचं विचार? डोक्यात आहे, पण त्याच्यासाठी पूर्ण त्यांचं सेपरेट सगळं नियोजन करून मग वाढवायचं डोक्यात आहे. नियोजनामध्ये म्हणजे हा. काय कशा नियोजन मध्ये त्यांचं सेपरेशन केलं पाहिजे. नर सेपरेट, मादे सेपरेट, अंड्यांचं नियोजन केलं पाहिजे. खायला तळ त्यांचं व्यवस्थित केलं पाहिजे. असं त्यांच्या राहणीमानाबद्दल ज्या काही सुखसोयी लागतात त्यांना त्या सेपरेट करून मगच त्यांना वाढवायचा विचार करायचा. तुम्ही आता तिन्ही पण करता, बदक पालन, कुक्कुटपालन, शेळी पालन, ते पण आपण बघणार आहे. साधारणतः किती वेळ द्यावा लागतो किंवा किती वेळ नाही, तुम्ही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 1 तास 2 तास. दिवसभर कोण नसते, दिवसभर सगळे हे करत करत तुमचं काय दुसरं बिझनेस? आपलं शॉप आहे, ते इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, ते आपण दिवसभर बघतो. तर दादा, आपण शेळी पालनाला सुरुवात कधीपासून केली, किती वर्षापासून? शेळी पालनाला आपली 9 वर्ष झालं सुरुवात आहे. मग हे शेडचं ही किती काय म्हणतो आपण, क्षेत्र किती आहे शेड बांधलं तुम्ही ह्याचं? शेड आपलं 33 बाय 33 अगोदर वरती होतं. ही वरचं शेड आहे. ही सगळ्या शेळ्या वरती होत्या आणि खाली कोंबड्या होत्या. पण आता रोडचं काम झाल्यामुळे खाली पाणी साठते, त्यामुळे आपण सगळ्या शेळ्या खाली घेतल्या. याला मग किती खर्च आला कशाला हे सगळं करायला? हे सगळं 7 लाख रुपये गेले शेडला सगळं. ते वरती केलेलं त्याला? हा, तेच किती सगळं मिळून 7 लाख रुपये गेलेलं आपलं. तिथं सुरुवातीला होतं, तिथं वरतीच होत्या, त्याच्यानंतर इकडं आता खाली घेतल्या. ह्याच्यामध्ये ही वेगळीच व्हरायटी, म्हणजे ज्या आपण बघतो ना शेळ्या, त्याच्यापेक्षा आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्या आहेत ह्या. हीच कशी काय तुम्ही निवडली? ही वेटगेन ह्याला जास्त आहे, बाकी शेळ्यांच्या पेक्षा वेटगेन जास्त आहे. आजार कमी आहे, रोगराई कमी आहे, रोगाला बळी पडत नाही लवकर, आणि कमी खर्चात वेटगेन चांगलं मिळतंय आणि फायदा जास्त आहे याच्यापासून. सुरुवात करत असताना पण सुरुवात आपण ह्याच जातीपासून केलेल्या. बाकीच्या पण शेळ्या आपल्या होत्या, बिटलच्या होत्या, भोरच्या होत्या, सगळ्या शेळ्या होत्या. सगळ्या बंद करून आपण ही जात फक्त आता चालू ठेवली. सुरुवातीला कुठून आणलं, म्हणजे काय केलं? सुरुवातीला आपण फलटण वरून आणलेलं, फलटण पासून हळूहळू आपलं म्हणजे साध्या शेळ्या असताना पहिल्यांदा आणलं, तिथून पुढे मग हो हो इतर आपल्या साध्या शेळ्या असतात आणि हे तुम्ही भोर म्हणताय जात, तर ह्याचा फरक काय आणि कसा फायदा होतो त्यांच्यापेक्षा साध्या शेळ्या? आता साधे शेळी जर बघितलं तर 3 महिन्यात साध्या शेळीचं पिल्लू तुमचं 8 ते 10 किलो वाढतं जास्तीत जास्त. त्याचं 3 महिन्यात पिल्लाचं वजन कमीत कमी 25 ते 30 किलो वजन होतं याचं 3 महिन्यात. हा, आता ही जर बघितलं तर ही माझी 4 महिन्याची पाट आहे, आता 38 किलो पाट आहे. 38 किलो आहे. आणि ही बाकीची 2 पिल्लं आहेत त्याच्या बाजूचे, ते 2 महिन्याची पिल्लं आहे. हे 20 ते 22 किलोच्या आसपास रेंज आहे त्यांची आता. आणि हा त्यांचा वडील आहे. आता 120 किलो आहे. आता 120 किलो आहे. कितीचे म्हणजे हे 2 वर्षात आहे. 120 किलो आहे. कितीला मागितले वगैरे असं मागणी? आता हे कुर्बानीला आता विक्रीसाठी सेलसाठी काढलेलं आहे. आता 90, 1 लाख ह्या दरम्यान मागणी आहे, पण आपली 1,51,000 आलं तर आपण सेल करणार आहे. हे एकाच म्हणजे ब्रीड साठी पण येत असेल? हो, ब्रीडिंग साठी पण येतात की. किती म्हणजे ह्याला आपण ब्रीडिंगला 3,000 ते 5,000 रुपये पर्यंत आपण ब्रीडिंग करतोय, मेटिंग करतोय.
आता सगळ्या एकच जातीच्या आहेत, तर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो शेतकऱ्यांसाठी की चारा व्यवस्थापन. कारण बरेचदाच असं म्हटलं जातं की शेळ्यांना खूप शेलका चारा लागतो. आपण गावाकडची म्हणजे गावाकडे असं शेळी पालन करत असताना बरेच जण म्हणतात की हिंडवायला नेतात असं शेळ्या नाही, ही वगैरे. बंदिस्त शेळी पालन आहे ना, ही तर हिंडवायला न्यायला काय नाही. त्यांना आपण म्हणजे अर्ध बंदिस्त आहे ही आपलं. हम्म. आत आपले संध्याकाळच्या आत असते, दिवसभर हे आत मुक्त. बाहेर. दिवसभर आत बाहेर असते ती. मग ह्याचं चारा व्यवस्थापनासाठी कसं करता मग तुम्ही? शेला आपला आता 10 गुंठ आपलं घासगावात आहे, हत्ती घास आहे. त्यामध्ये 2 प्रकार हत्ती घास आहे. मका असतो, मका आणि हत्ती घास असं 2 मिक्स असते ती. आणि सुक्यामध्ये तुरीचं बुसकाट म्हणून असते आपलं कंटिन्यू. म्हणजे ते विकतच हो, घेता एकदम? तुरीचं बुसकाट आपलं सकाळचं असतं आणि संध्याकाळी वाला चारा असतो कंटिन्यू. आता ही जात वेगळी आहे, तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना जे नॉर्मली आता जर बोकडाची तुम्ही किंमत सांगितली की 1,51,000 तुम्ही सांगितले, हो मग असं जर फायदा मिळत असेल तर नक्कीच शेतकऱ्याला शेळीपालन खूप परवडू शकते. हो हो. तर तुमचा काय सल्ला असेल इतर साध्या पद्धतीनं करणार शेळीपालन, आणि तुम्ही जसं नियोजन करून आणि अशा प्रकारचे ब्रीड शेतकऱ्यांनी शेळीपालन करताना पूर्ण त्याचा अभ्यास करून शेळीपालन केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे उस्मानाबादी शेळी जर केल्या तर कटिंग मार्केटसाठी शेळीपालन चांगलं आहे उस्मानाबादी. पण जर शेळीपालनामध्ये बघितलं तर 3 प्रकारचं मार्केट राहतं. एक कटिंग मार्केट, एक ब्रीडिंग मार्केट आणि एक कुर्बानीचं मार्केट. त्यामध्ये कुठला आपण पुढं त्या कुठल्या मार्केटला काम करणार आहे त्यानुसार तुम्ही ब्रीड भरलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. तुमचा काय उद्देश होता? माझा हा ब्रीडिंग आणि कुर्बानीचं दोन्हीसाठी आपण काम करतो. म्हणजे बकरीच्या वेळेस? हो, बकरी ही मोठी जी बोकड आहे ती बकरीच्या वेळेस काढतो आपण. लहान आहे ती ब्रीडिंग साठी जाते. आता किती आहे तुमच्याकडे मिळून? आता माझ्याकडे 10 आहे ती सगळी मिळून. 10 बोकड का सगळे सगळ्या मिळून 10 आहे ती, लहान मोठी मिळून 10 शेळ्या आहेत. वर्षाला किती विकता म्हणजे 10 शेळ्यात माझं साधारण 4 लाखाच्या आसपास उत्पन्न मिळतं. 4 ते 5 लाखाच्या आसपास उत्पन्न. म्हणजे वर्षभर सांभाळायचं? हो हो एवढा दर मिळतो? हो मिळतो. ह्याच तुम्ही सांगताय, पण असं पहिला आता हा काही कायमस्वरूपी आपण विकत नाही ह्या रेंजचा. ही आता 2-3 वर्षात ह्याची विक्री होते. हा काय तुमच्या उत्पन्नात हा काउंट करत नाही आम्ही. जी पिल्लांचं उत्पन्न आहे ते तुम्हाला मी सांगितलं. नर असतो तो बकरीदला जातो. किती येतात साधारण एका म्हणजे बोकडाची किंमत किती जाते? साधारण 30,000 पर्यंत 3 महिन्यात पिल्लं जातं. 30 ते 40, 30-35 हजारापर्यंत जातं. अशीच विकतात तुम्ही 4-5 लाखाचं? चांगली फिमेल असली, आता ही जर फिमेल आहे, ह्या साईजची फिमेल असली आपली ह्या साईजची, तर ही 45-50च्या दरम्यान सेल होते आता. एवढा दर येतो? हो येतो. ही फिमेल, ह्याची ब्लड लाईन वेगळी आहे, स्ट्रक्चर वेगळा आहे, वेट गेन चांगला आहे. 3 महिन्यात आता जवळजवळ तुमच्याकडे जी आहे तुम्ही सांगितलं 10 सगळी एकसारखीच? नाही, प्रत्येकाचं ब्लड लाईन वेगळं आहे. होय, प्रत्येकाची ब्लड लाईन वेगळी. दिसताना तसंच वाटतंय ना? दिसताना जरी तुम्हाला एकसारखी दिसत असली तर प्रत्येकाची किंमत आणि प्रत्येकाची क्वालिटी वेगळी आहे. त्यामध्ये किंमत ठरवताना कसं असतंय म्हणजे काय? त्याच्यात वंशावळ ब्लड लाईन बघायची बाबा, त्याचा मेल कुठला आहे, फिमेल कुठली आहे, त्याचं वेट गेन किती वाढलंय, स्ट्रक्चर कसं आहे, लेंथ किती आहे, हेड कसं आहे, हे सगळं बघून मग त्याची किंमत ठरते. तुम्ही विकत असताना तुम्ही जेवढी किंमत मागता तेवढी मिळते का? हो मिळते की. मिळत असल्याशिवाय आपण देतच नाही त्याशिवाय. म्हणजे जेवढी तुम्हाला अपेक्षित आहे तेवढी किंमत आता मार्केटमध्ये भोर जाती रेअर आहे, कमी आहे. आणि इतर साधी बोकड असते ती मारायला अंगावर येते, तसं ही शांत आहे बोकड. ह्यातली पण मारतात पण देत नाहीत ना बऱ्यापैकी. ह्यातली पण मारतात, पण ह्या जन्म झाल्यापासून इथंच आहे आपल्या इथे ना, त्यामुळे त्याला आपल्या सगळ्या सवयी माहित आहेत. पण बाहेरचा माणूस यायला तर जवळ येऊन देत नाहीत ना. नाही, हे नाही मारत, ही शांत आहे. म्हणजे साधारणतः वर्षाला तुम्हाला 4-5 लाखाचा नफा आरामात होतो. हो. आणि खाद्याचं सोडून सगळं सोडून आता पुढचं काय नियोजन करताय म्हणजे अजून? नाही, आपण आता ह्यामध्ये वाढवायचं आता सध्या तर काय नाही नियोजन. जेवढं आपल्याला म्हणजे माझं बाकीचा बिझनेस बघून ते आपण करतोय. चाऱ्याचं नियोजन जर बघितलं तर सकाळी आपण त्यांना तुरीचं बुसकाट घालतो, सुका चारा घालतो, जेणेकरून सकाळी ते सुका चारा आवडीने खातात. त्यानंतर ते निवांत 3 वाजेपर्यंत निवांत बसते ती, आणि 3 नंतर त्यांना आपण ओला चारा देतो. ओल्या चाऱ्यामध्ये मका असतो आणि घासगावात असतं. दोनच वैरण आपण देतोय आता. आणि खाद्यामध्ये बघितलं तर त्यांना बोकडांच्यासाठी सोयाबीन, हरभरा, मका हे मिक्स असते, आणि शेळ्यांना मका फक्त असतो. रोजच्या रोज असं तुमचं नियोजन असते? नाही, खरंच कुठलं पण असं जोडधंदा करायचा असलं तर नियोजन असेल तर नियोजन आणि प्लॅनिंग पाहिजे. तुमची शेती किती आहे मग? तुम्ही नाही, जमीन आपणाला नाही. जमीन आपली वैरण सगळी विकत असत्या. ज्या रानात वैरण ती रानं आपल्याकडे खंडानं आहेत, जमीन आपणाला नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हणजे आपण शेतीपूरक असं म्हणतो की शेतीला जोडधंदा, तरी पण तुम्ही हे कसं काय ठरवलं हे सगळं करायचं? कारण शेती असल्यावर आमच्या वडिलांना जो छंद होता त्यातनं हे सगळं झालं, वडिलांच्या प्रयत्नानं सगळं झालंय. कारण आपण शेती असली तर आपण म्हणजे म्हणतो हा बाबा शेतीमध्ये वैरणी करू शकतो, पण तरी पण तुम्ही एवढं यशस्वी डेव्हलप केलं. आपला जवळजवळ 9 वर्ष झालं फार्म आहे,
आणि तो सक्सेस आहे. त्यावेळी तुम्ही विचार केलेला का आता शेती नाही मग कसं नियोजन करता येईल किंवा वडिलांनी पण तुम्ही सांगताय तसं नाही असं करत काय नाही, असेल. आवड असली की मार्ग सापडते ते त्या पद्धतीने आपल्याला शेळ्यांचा किंवा जनावरांचा प्राण्यांचा आपल्याला नाद होता, त्यामुळे त्या ह्याच्यात आपण ते केलं म्हणजे आणि सगळ्यात झालं पहिल्यांदा सगळं. शेळी पालन हो, केलं. सुरुवातीला शेळीपालन केलं. शेळीपालनावरती आपण हे सगळं बिझनेस किंवा जे काय शेड वगैरे जे दिसतंय ते सगळं आपण शेळीपालनावरती उभं केलंय. म्हणजे त्यातून जसा नफा होईल तसं हो, तुम्ही तसं करत आपण गेलात. वाढवत गेलं. ही एकदम सगळं काय झालेलं नाही, हळूहळू वाढवत गेलं आपण. खरंच डोकं वापरून एखादी गोष्ट केली तर खरंच हो, फायदा होऊ शकतो. त्यातनं यश मिळू शकतं. तुम्हाला विचारते की तुम्ही सांगताय तुम्हाला जमीन अजिबात नाही, हो. गुंठावर पण जमीन आहे, तरी पण तुम्ही हे कुक्कुट पालन असू दे, शेळी पालन आणि बदक पालनचं तुम्ही सांगितलं हो. तर यशस्वी करून दाखवलं. हा. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल, म्हणजे तुम्ही यशस्वी झालेला आहात त्याच्यामध्ये? कसं आहे, कुठलाही बिझनेस करायचा असला तर इच्छाशक्ती पहिल्यांदा पाहिजे. इच्छाशक्ती तुमची स्ट्रॉंग असेल तर मार्ग आपोआप मिळतात. पैशाचं जर कारण बघितलं, काय आता काय तरुण उद्योजक म्हणतात की आर्थिक अडचण आहे. आणि आता जॉबचं पण थोडं किती म्हणजे भयानक हो, परिस्थिती आहे जॉबची पण आता त्याच्यामध्ये. परिस्थिती नाही. ज्यांना जॉब नोकरी. नाही काय नाही त्यांना उद्योगधंद्यात आता एवढी संधी आहे. प्रत्येकानं उद्योगधंदा करायला काय हरकत नाही. उद्योगधंदा मनात जर तुमच्या चांगली इच्छाशक्ती असली तर त्यामध्ये मार्ग प्रत्येक ठिकाणी निघत असतो. आणि आता शासनाच्या योजना पण एवढ्या आहेत की तुम्हाला त्यातनं आर्थिक सहाय्य मिळू शकतं. तुम्ही शासनाच्या योजनेचं काय घेतलं? नाही, आपणाला जमीन नाही त्यामुळे आपणाला त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे आपण काय घेतलेलं नाही. खरंच आहे, म्हणजे आता हा. नोकरी पण असं कमी पगारात करायचं म्हटलं परवडत नाही. हो. त्यामुळे तुम्ही सांगताय तसं दादांनी सांगितल्याप्रमाणे असंच मेहनत असेल, जिद्द असेल आणि तर ह्यातनं रेग्युलर तुम्हाला पैसे इन्कम सोर्स चालू राहतोय. म्हणजे ह्या आज शेळी पालन बघितलं किंवा कुक्कुट पालन बघितलं तर त्याला मरण नाही. रोजच्या रोज त्यामध्ये अपडेट होत चालले. पैसे तुम्हाला मटणाचा दर आज 840 रुपये किलो आपल्या येत बरोबर आहे. आहे. मुंबईला गेला तर 1000 रुपये किलो आहे. म्हणजे तुम्ही मार्केटिंग जर केलं तर तुम्हाला जास्त इन्कम मिळू शकतो. खर्च तेवढाच आहे तुम्हाला, चांगले मगाचं पैसे पण आहेत ना. विचारायचं राहिलं की बदकाची तुम्ही अंडी आहे ना ती कसं विकता, म्हणजे आता कोंबड्याची अंडी तर आपण खातो. बदकाच्या अंड्याला कुठं जायला लागत नाही, काय नाही. आपलं व्हिडिओ किंवा आपल्या स्टेटसवरनं जे काय कस्टमर बघतं ते आपल्या फार्मवर येऊनच खरेदी करते. म्हणजे आपण जसं कोंबड्याची अंडी म्हणजे खातो तसंच हो, खाणारी सेम पण सेम असेल. सेमच. बदकाची अंडी बघायची येते का तुम्हाला? इथे दाखवू दे का? हा, दाखवा की. श्रेया, बदकाची अंडी आहे आपली. जर तुम्ही बघितलं तर तुम्ही कोंबडी दर किती सांगितला मगाशी? ही 60 रुपयाला एक अंड जाते आता मार्केटमध्ये. आणि जर तुम्ही बघितलं अंड तर कोंबडीच्या अंड्यापेक्षा जास्त मोठं अंड आहे. आता काय दुकानात विकायला असेल तसेच दिसतात हो, बघा. आपलं काय काय ह्यामध्ये बरोबर. डबल डील सुद्धा असते. आणि खायला हे अतिशय नॅचरल आहे. ह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. तर एकदा प्रत्येकानं बदकाची अंडी खाऊन बघा, त्याची चव बघा आणि म्हणजे टेस्ट हा, पण टेस्ट तुम्ही पण बघा. खात असाल. मी वैयक्तिक ही खाल्लेले आहेत भरपूर आणि रोज खातो. म्हणजे आपली अंडी कोंबड्याची असतात तशीच लागते हो, सेम काय फरक नाही. उलट कोंबडीच्या अंड्यापेक्षा ह्याला प्रोटीन जास्त आहे. टेस्ट पण हो, वेगळी टेस्ट असेल. पण चांगले आहे. खरंच दादा तुमचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी असाच आहे. कारण दादांनी सांगितल्याप्रमाणे गुंठाभर शेती नसताना पण त्यांनी शेळी पालनातून आणि कुक्कुट पालन असेल किंवा त्यांनी दाखवलेलं आपल्याला बदक पालन याच्यातून त्यांनी विचार केला, नियोजन केलं, एक मेहनत केली तर कशा पद्धतीनं आपली प्रगती होऊ शकते याचंच उदाहरण म्हणजे दादा. आणि दादांनी खरंच माहिती सांगितली या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याबद्दल दादा आमच्या चॅनलच्या वतीने तुमचे मनापासून आभार. कारण हा धन्यवाद. व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत किंवा पोहोचेल त्यांना ही माहिती मिळेल की आपल्याला जिद्द असेल तर आपण नक्कीच प्रगती करू शकतो. कारण कारण द्यायला खूप असतात, हो, हो, पण करायचं म्हटलं तर करू शकतो. करू शकतो. तर पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. थँक्यू धन्यवाद. सो मच.